चला करूयात आजची राईड सुरू. खूप दिवसानंतर निघालो राईडला. नाही म्हणजे राईड केल्यात छोट्या मोठ्या. सो हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि अगेन आपण निघालो आहे राईडला आज. आणि हा रोड तुम्ही बघू शकता, आधीही बघितला आहे, ऑलमोस्ट सगळ्याच ब्लॉगमध्ये असणार आहे, कारण माझ्या घराचाच रोड आहे ना. आणि समोर आता आपल्याला जो हायवे येईल तोही आपल्याला परिचित आहे. राईट साईडला गेलो तर तो संभाजीनगर बुलढाणा त्या साईडला जातो. लेफ्ट साईड जो आहे इकडे, आता लेफ्टला जेव्हा निघू आपण, तो जालना रोड आहे. नाही रे बाबा, नारियल नाही पाहिजे. नारियल बघताय मस्त कॉर्नरला. मस्त वेदर आहे आज, नाही का? इकडे बघा सावलीत आहे, आपण समोर ऊन दिसतंय. ऊन सावली सुरूच आहे आज. आणि हवाही मस्त थंडी आहे, त्यामुळे ना रायडिंगला अजूनच मजा येईल. सो स्टे ट्यून. आपण ना एकदा काम करूयात, थांबूयात आणि चेक करूयात काय आहे. असं नको व्हायला, मी करतोय रेकॉर्डिंग आणि कॅमेऱ्याचा अँगलच बरोबर नाही. ओके, सो लेट्स गो. ठीक आहे, थोडा ना कॅमेरा अँगल थोडा वरती होता, त्याला थोडंसं खाली केलं आहे. होपफुली आता परफेक्ट व्ह्यू येईलच. ना हाच तो रोड आहे. आपण इथे आपली ब्लॉगिंगची टेस्ट केलेली, स्टार्ट फर्स्ट सेकंड ब्लॉग याच रोडवरती आपण करत होतो टेस्टिंग. सही, रोड पण पूर्ण मोकळा आहे आज. ॲक्च्युली सकाळीच निघणार होतो, पण ना जवळचीच राईड आहे, म्हटलं जाऊयात निवांत. खाली रोडवरती ना मस्त मजा येते गाडी पळवायला. पण ना स्पीडिंग करताना अगेन गाईज, प्लीज विअर हेल्मेट, फॉलो ऑल द सेफ्टी रूल्स. समोरून ना राईट साईडला ना छत्रपती संभाजीनगरचा रस्ता आहे आता, आणि सरळ जो जातो तो जालना रोड आहे. जो आपण राजूरला गेलेलो तो याच रूटने गेलो होतो स्ट्रेट, आणि इकडे लेफ्ट राईटला गेलं. ओ माय गॉड, हे बघा, डॉग आल्याशिवाय ना राईडच कम्प्लीट होत. हा इकडे संभाजीनगर आहे. डॉगमध्ये आल्याशिवाय ना, स्ट्रीट डॉग, मजा पण येत नाही, कारण ना ते पाहिजे पण आपल्या ब्रेकिंगला कंट्रोल करतात असं वाटतं मला. म्हणजे आपण सतर्क राहतो त्यांच्यामुळे. स्ट्रीट डॉग नसते तर आपण बिंदास बाईक चालवलं असतं, पण मनामध्ये भीती असते ना, स्ट्रीट डॉग येऊ शकतो मध्ये, म्हणून आपण ना फोकस्ड असतो कंटिन्यू, नाही तर निष्काळजी झालो असतो. बाईक्सच नाही, कोणत्याही गाडी, फोर व्हीलर आहे. वाव, ब्युटिफुल. इकडे ना आपण आधी आलो आहे राईट साईडला. सोयगावची ती देवी आहे तिकडे. इकडे एक ब्लॉक बनवला आहे आपण तिथला. राजूरचा जो ब्लॉक होता तो तिकडे जाऊन गेलो होतो आपण. भाई साहब, ओव्हरटेक करणे दो. रोड मस्त आहे, आधी खराब होता ॲज युज्युअल. अगोदरचे रोड्स आणि आत्ताचे रोड्स खूप फरक आहे. अरे बापरे, बघा याचा ना नंबर टाकतो मी स्क्रीनवर. एखाद्याने ओळखीचा असेल तर सांगा, असं रिस्की ओव्हरटेक नको करत जाऊ ना बाबा. डायरेक्ट तो समोरच्या गाड्यांना बघितलं पण नाही. माझ्या पाठी अजून गाडी होती. बघा, ऊन इकडे, सावली तिकडे, असं म्हणजे चालू आहे कंटिन्युअस. इकडे फ्यूल पंप झाला आहे नवीन. ओ भाई साहब, ऑब्स्ट्रॅकल्स भाई कोणतेही येऊ शकतात, सो ऑलवेज बी केअरफुल.
तर ना आपल्याला आता जायचं, जसं बोललो सरळ गेलो की राजूर आहे आणि आपण लेफ्टने जाणार आहोत आता, जिकडे आपल्याला जायचं आहे, नळणी. कारण तिथे ना ही यात्रा आहे. एक मिनिट मी टर्न घेतो. भाई साहब सर को जरा हमको जाने दो भैया. हां, तर इकडे ना नळणी आहे. तिथे ना यात्रा आहे. गावाकडे ना वर्षातनं कधी यात्रा असते ओकेजनली, तर आपण तिथे जाणार आहोत. आता हा रोड अजून नॅरो झाला आहे त्या रोडपेक्षा. ठीक आहे, रोड चांगला आहे आणि इकडे काही गर्दी नसते जास्त ना. यात्रा आजच सुरू होणार आहे, आज संध्याकाळपासून, पण आपण आज लवकरच जातो आहे, जेणेकरून काय होईल, दर्शनही होऊन जाईल आणि थोडेफार शूटिंगही करता येईल आपल्याला. नंतर बरीच गर्दी होते संध्याकाळी. बघा, आपण सावलीत आहे, तर सावलीतून आपण उन्हात जाणार आहोत. समोर ऊन चमकत आहे. असं वेदर असलं ना, नॉनस्टॉप राईड करायला तयार आहे. पण म्हणजे थांबायचंही काम पडणार नाही. ब्रेकर आधी नव्हते या गावात ब्रेकर, आणि ब्रेकर मॅन्डेटरी आहे विलेजेसमध्ये. काय ना, बरीचशी लोक खूप स्पीडने गाडी चालवतात, त्यांच्यासाठी ही सोय केलेली असते आणि एक प्रकारे चांगला आहे, पाहिजेच ब्रेकर. तर ना वेदर एवढं मस्त आहे, लिटरली अमेझिंग. वर बघा तुम्ही, ढगं आली आहेत, असं वाटतं कापूस ठेवला आहे कोणी वर, आणि मध्येच ऊन मध्येच सावली, छान वाटतंय. या भागामध्ये ना मी आत्ता बऱ्यापैकी बघितलं, कपाशी जास्त आहे शेतीमध्ये आणि मक्का. हे बघा, इकडे कपाशी, मक्का. कपाशीचंच प्रमाण जास्त दिसतंय मक्कापेक्षाही. काय यावर्षी पाऊस ना मुबलक प्रमाणात पडला आहे, त्यामुळे ना शेतकऱ्यांना त्यांची जी लागवड करता आली पिकांची, ती वेळेवर झाली आहे. मस्त. परत ऊन आणि समोर सावली. आज दिवसभर बहुतेक ना असंच वेदर असणार आहे. नाईस. अशा वातावरणात ना बाईक थांबवच वाटत नाही. छोटंसं गाव आलं आहे समोर ना, स्टॅच्यू बनतो आहे कुणाचा, मे बी छत्रपती शिवाजी महाराजांचाच असणार आहे. आणि इथे ना या गावात बहुतेक आठवडी बाजार आहे आज. गावामध्ये ना आठवडी बाजार, आठवड्यातनं एकदा ना सगळी शॉप्स येतात मॉलसारखी, आणि जे आसपासच्या खेड्यांवरती अजून लोक असतात ना, ती येतात इथे बाजारासाठी. म्हणजे डिस्काउंटमध्ये असतं सगळं काही. रोड तर मस्त आहे सगळाच. आधी खूप भयानक रोड होता, म्हणजे नसल्यातच जमा होता रोड, कच्चा रोड होता एकदम. पण जसं मी प्रत्येक ब्लॉगमध्ये सांगतो आहे, डेव्हलपमेंट, अरे बापरे, यांनी तर रास्ता रोकोच केला आहे. MSAB लाईनचं काम करत आहे. नवीन लाईन्स सगळ्याच गावामध्ये ना आता चांगल्याच प्रकारे वीज प्रवाह. आधी तर असं लोडशेडिंग किंवा त्याचे प्रकारच नव्हते, डायरेक्ट लाईटच नसायची, कधी कधी यायची. बहुतेक आता 3 फेज लाईन घेतली इकडे. हां, तर मी बोलत होतो रोड्सचं ना, डेव्हलपमेंट खूप चांगले झाले आहे गेल्या काही वर्षांमध्ये. सगळे जे रोड्स आहेत ना, कोणत्याही खेडेगावाचे असो किंवा हायवे असो, ऑलमोस्ट 70 to 80% रोड्स झाले आहेत चांगले. आधी इकडे यायचं म्हटलं तर लवकर यावंच वाटत नव्हतं, आणि तेही बाईकवरती इम्पॉसिबल. तर आता गाव आलं आहे एक नळणी. ॲक्च्युली ना एक नळणी यामुळे म्हटलं मी, की
अजून पलीकडे अजून नळणी आहे, त्याच्या नदीच्या पलीकडे, आणि त्याच्या पलीकडे अजून एक नळणी आहे. सांगेल मी तुम्हाला कारण नंतर ब्लॉगमध्ये. हे बघा, राईट साईडने गेलो तर अजून एक नळणी आहे. आपण आता सरळ जातो आहे. ऑफ रोडिंग सुरू झालं आहे. आपण सरळ जाणार आहोत यात्रेच्या ठिकाणी. अशा रोडनी ना ॲडव्हेंचर बाईक पाहिजे. तर इथे राईटला आता श्री समर्थ काळू महाराज यात्रेनिमित्त हार्दिक स्वागत. थँक्यू. आपलं स्वागत केलं आहे त्यांनी, समस्त गावकऱ्यांनी. अजून खराब रस्ता आणि अरुंद. हा शेत रस्ता आहे कदाचित. इथे ना कुठलं समोर गाव नाही आहे, त्यामुळे आहे त्यालाच चांगला म्हणावं लागेल. नाहीतर बऱ्याचशा शेतामध्ये ना लिटरली माती, म्हणजे डांबर आणि हे काही खडीच नसते. आलो आहे आपण ऑलमोस्ट जवळजवळ. रास्ता रोको. तर ना यात्रेमुळे ना आसपासच्या गावातील सगळे जे लोक असतात ती, म्हणजे एक आनंदाचं वातावरण असतं तिथे. जेवढे 2, 4, 5, 6 दिवस यात्रा असते ना, तर सर्वजण आपल्या गावी येतात. आसपासच्या पंचक्रोशीतील सर्वजण एकत्र जमतात तिथे यात्रेमध्ये. दर्शन तर होतंच, आणि बरेचसे शॉप्सही असतात ना. बरेच जण शॉपिंगही करतात, आणि किड्ससाठी प्ले झोन पण आहे तिथे, असतेच. तर राईट साईडला आता गेलो ना अजून एक नळणी आहे, आणि लेफ्ट साईडला जे आहे ते आपलं यात्रेचं ठिकाण. गर्दी बघा. पार्किंगला लोकांनी गाड्या अक्षरशः रोडवरती एवढ्या दूर पार्क केल्या. अजून यात्रा सुरू पण नाही झाली. आज रात्रीपासून, संध्याकाळपासून होणार आहे. रात्री पूजा असते आणि नंतर मग यात्रा सुरू होते. इकडे लेफ्टला ना पार्किंग आहे, पण आपण बघू कुठपर्यंत बाईक जाते आपली. आज तर जाईल, उद्या नो प्रॉब्लेम, म्हणजे प्रॉब्लेमच राहील उद्या बघा बाईक न्यायची तर. इकडेच लावावं लागेल. सरको जरा भाईसाब, हटो. प्रत्येकाचा प्रिफरन्स असतो रोडवरती शॉप लावायचं, त्यामुळे ना रोड ब्लॉक होऊन जातो. समोर मंदिर दिसतं, आपल्याला तिथे जायचं आहे. आधी दर्शन करूयात आणि मग थोडे यात्रेमध्ये फिरू. आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल गावाकडची यात्रा, आणि ज्यांना माहीत नसेल त्यांना माहीत होईल आता आपल्या ब्लॉगद्वारे. सो गाईज, प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. काय ना, व्हिडिओ पूर्ण बघा, नाहीतर बरेच जणांना स्किप करून बघतात. याचा वॉच टाईम ना रिड्यूस होतो मग आमचा, आणि चॅनल मॉनिटाईज करण्यासाठी भरपूरचा वॉच टाईम लागतो. ठीक आहे, अनमाउंट करूया आता. सो ना फ्रेंड्स, बघू शकता मस्त असं व्ह्यू दिसतंय मंदिरचं. आणि इकडे हे बघा शॉप्सवाले, तशी त्यांचं सेटअप सुरू आहे. असे शॉप्स असतं बघा यात्रेमध्ये. आणि इकडे तुम्ही बघताय किड्ससाठी ना टाइमपास आहे फुल. मस्त ढगाळ वातावरण, एकदम थंडी हवा आहे, आणि ही यात्रेचा अद्भुत नजारा. त्यांना खाण्यासाठी असे बरेचसे आयटम असतात. बरेच जणांना ॲज अ प्रसाद म्हणून घेतात. त्यामध्ये पेढा, त्यानंतर बरंच काही काही आहे. ओके, लेट्स गो. चला.
निघूयात आता. गर्दीतनं रस्ता काढून ना आपण आता जाणार आहोत या साईडने आलेलो आपण अगोदर राईट साईडने. आता आपण इकडे लेफ्टला जातोय. रोड अजून खराब रोड आहे हा. थोडा पॅच असणार आहे आणि नंतर चांगला रोड असणार आहे पुढे. आपण ना याला एकदा पुढे जाऊयाच्या ओव्हरटेक करूयात. हां तर रोड तर खराब आहे. अरे बापरे, इकडे तर फुल बहुतेक कालच्या पावसामुळे ना इथे ना चिखल झाला आहे, त्यामुळे ती गाडी चिखलात गेलेली. काय ना थोडं शेत रस्त्याचं असंच असतं, थोडा पाऊस जास्त झाला ना की त्यांना इथे ना चिखल होऊन जातं रोडवरती. तरी इथे बऱ्यापैकी खडी टाकली आहे त्यांनी रोडवर. अरे बापरे, काय गड्डे आहेत राव. रस्त्यात गड्डे की गड्ड्यात रस्ता आहे कळतच नाही. एनिवेज सगळेच रोड काही चांगले नसतात. वी शुड बी प्रिपेअर्ड फॉर ऑफ रोड. ओ माय गॉड, हा बघा भाऊनी उभंच करायला लावलं आपल्याला. ठीक आहे चलो. तर ना इथे आता आपण आलेलो राईट साईडला आपल्याला रस्ता आहे जायचा. सरळ एक गाव आहे आणि इथे लेफ्टला इकडे आहे पूर्णा नदी. खूप मोठं पात्र आहे नदीचं या. आपण ना इथे थांबूया थोडा वेळ आणि मग जाऊयात रिटर्न. तुम्ही बघू शकता गाईस, नाईस व्ह्यू. मी ना मोबाईलने पण थोडे शूट करतो. अतिशय मोठं असं पात्र आहे नदीचं या, पूर्णा नदी. आणि या साईडला ना महादेव मंदिर आहे, दाखवतो मी. ते आता जाणे इम्पॉसिबल आहे कारण ना अगदी मध्यभागी आहे. हे बघा, हे महादेव टेम्पल आहे. तर ठीक आहे, निघूयात. आपण ना टर्न घेणार आहोत यू टर्न समोरून आणि रिटर्न जर्नी स्टार्ट करू. परतीचा प्रवास सुरू झाला आहे फ्रेंड्स. हर हर महादेव. चलो. अतिशय देखणं आहे नदीचं पात्र. पूर्णा नदी ना खूप मोठी नदी आहे. तिचा ॲक्च्युली आता उगम आणि संपते कुठे काही सांगता येणार नाही. इकडे राईट साईडला कळूबाबा आहे आणि आपण आता आपल्या घराच्या रस्त्याने निघालो आहे वेदरचा एन्जॉय करत. इथे ना नळणीला थोडं रिलेटिव्स आहेत ना, थांबलो होतो मी. मामा आहेत आमचे आणि आता परत निघालो आहे, त्यामुळे 1-1.5 तास लागला. अरे भाई डॉग्स, एक डॉग्स. हां, तर ती पूर्णा नदी आहे ना, तिला खूप अगोदर ना महापूर आलेला आणि जे एक गाव होतं नळणी, ते बऱ्याच ठिकाणी काही या साईडला गेलेत, काही त्या साईडला गेलेत, पळाले अक्षरशः. म्हणजे 80sमध्ये आलेला बहुतेक, की 70s-80s माहीत नाही एक्झॅक्टली. पण ना खूप मोठा पूर आलेला, त्यामुळे ना सर्व नळणीचं विभाजन झालं आहे. परत सेम रूट, सेम टर्न. वेदरही ऑलमोस्ट सेमच आहे. तर नळणीचं जे विभाजन झालेलं आहे ना, ते महापुरामुळे झालेलं. म्हणून ना नळणी 2, 3, 4 नळण्या आहेत अशा तिथे वेगवेगळ्या नावानी.
होपफुली यांचं काम नाही झालं नाही अजून बहुतेक. इथे ना काम सुरू होतं सकाळी. हां, पण त्यांनी तार तर नाही पसरवलेत. दुसरे काही काम चालू आहे, पोल्स लावत आहेत ते. म्हणजे रस्त्याच्या दुतर्फा 3 फेज लाईट त्यांनी केलेली आहे MSEBने. तर ना आपण परत आलो आहे आता. जे गाव होतं तिथे आठवडी बाजार आहे. संपला असणार बाजार. इथे होता आठवडी बाजार. नाही आहे बरीचशी ठीक-ठाक गर्दी आहे. खरेदी करणारे बरेच जण असतात आसपासचे. तर परत आपण टू बी स्टॅच्यू आहे शिवाजी महाराजचा, तिथून टर्न घेतोय आणि निघतोय परत. तर ना अजूनही वातावरणामध्ये ना थंडी तशीच आहे. म्हणजे ॲक्च्युली इनफॅक्ट आता वाढली आहे. संध्याकाळचे 4 वाजत आले आता. अरे डॉग्स, पपी आहे. आय एम ग्लॅड. त्यांनी काय केलं आहे, मला वाटलं तो 4 व्हीलरला थांबला आहे तिथे रोडवरती, पण ॲक्च्युली तो या स्ट्रीट डॉग्सचे जे पिल्ले आहेत त्यांना बाजूला करण्यासाठी थांबला आहे. नाईस. इथे ना शेतमाल काय मिरच्या तोडत आहे बहुतेक, कपाशी गावे आहेत. आजकाल काय झालं, रोड चांगले असल्यामुळे ना प्रत्येकाला इथपर्यंत गाडी भरून नेता येते इथूनच. म्हणजे डायरेक्ट शेतातूनच गाडी भरून नेतात. सूर्य ना समोर आहे आपल्या, त्यामुळे मे बी विजिबिलिटीमध्ये थोडे चेंजेस आले असणार. कॅमेऱ्यावरती सूर्य येत आहे. एक्झॅक्ट समोर नाही आहे, थोडा लेफ्ट हँड साईडला आहे. आणि तर फ्रेंड्स आपण आता हायवेला टच होत आहे. लेफ्ट साईडला राजूर आहे आणि आपण राईट. अरे बापरे, बघा तो किती जोरात गेला. ट्रक होता, हायवा टिप्पर. काय स्पीडनी गेला तो. दिसतही नाही, आपण टर्न घेईपर्यंत फार दूर गेलाय. एनिवेज, तर मी असं बोललो, मग बॅक साईडला आता राजूर आहे आणि इकडे भोकरदन. ब्युटिफुल व्ह्यू, मस्त वाटतंय. बऱ्यापैकी जवळ आलो आहे आपण आता. आणि बॅटरी माहीत नाही पुरणार की नाही. सो ना, थँक्यू फॉर वॉचिंग गाईज, अँड प्लीज सबस्क्राईब. सी यू इन नेक्स्ट व्लॉग. अंटिल देन, बाय बाय, टेक केअर.